ज्योतिबा चैत्र यात्रेचा आढावा, सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिबा डोंगर येथे होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिलाय। या संदर्भात आज महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। चैत्र यात्रा दिनांक 1 एप्रिल रोजी संपन्न होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर तयारी करत आहे। आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिबा डोंगर येथे नियोजन आढावा बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक सुरक्षा, आरोग्य यांसह सर्व विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। यंदा सुमारे 9 ते 10 लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून कापडी पिशव्यांचा वापर, कागदी कपांचा अवलंब आणि सासनकाठींची उंची मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे। तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघात टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यात्रा काळात परगावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांना परवानगी शिवाय कोणतीही वस्तू विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे। कंचा राजा श्री ज्योतिबा केदारलिंग ज्योतिबाच्या यात्रेच्या अनुषंगाने आज आढावा बैठक या ठिकाणी झाली। 1 एप्रिल 2026 रोजी ज्योतिबा देवाची यात्रा आहे आणि दरवर्षीप्रमाणे साधारणतः 8 ते 10 लाख भाविक यात्रेच्या दरम्यान येत असतात। त्या अनुषंगाने सर्व विभाग, पोलीस विभाग, वाहतूक विभाग, देवस्थान समिती, MSCB असेल, अन्न औषध प्रशासन असेल, पंचायत विभाग असेल, सर्वांचा आढावा आणि त्यांचं नियोजनाचं सादरीकरण या बैठकीमध्ये झालं। त्यासोबतच महाराष्ट्र शासनाने जो नवीन आराखडा, जो ज्योतिबा विकास आराखडा जो मंजूर केलेला आहे, त्याबाबतची सुद्धा माहिती ग्रामस्थांना देण्यात आली। तर चांगल्या पद्धतीचं नियोजन यात्रेच्या अनुषंगाने झालेलं आहे। भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, अन्नछत्राच्या माध्यमातून सुविधा असतील, दर्शन रांगेमधलं योग्य व्यवस्थापन असेल, तर अशा सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत। आणि माझं ज्योतिबाच्या सर्व भक्तांना, देशभरातून महाराष्ट्रभरातून येणाऱ्या सर्व भक्तांना या यात्रेला येण्याबाबतची विनंती आहे आणि यात्रेला आल्यानंतर त्यांना सर्व सुविधा पुरवण्याच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था देवस्थान समितीमार्फत केली जाईल। यावर्षी महत्त्वाचे आपण प्लास्टिक मुक्त यात्रा नियोजन करणार आहे, तर त्या अनुषंगाने सर्व सूचनांचं पालन येणाऱ्या भाविकांनी करावं। या बैठकीत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभाग, देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।